हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एद्दोळतई परशुरामानं भीष्माल वटो युद्ध केलेले. भीष्म परशुरामाले भीकर युद्ध तंत भितरी भीष्मानंय परशुरामानंय सम युद्ध करचास समान जावन ताका भीष्माक प्रस्वापनास्त्र म्हणून म्हणलेलं अस्त्र अष्टवसू दिताची. त्या वेळाक तांणी नाना अस्त्रास्त्राचे प्रयोग करताची. कडेरी म्हणटन भीष्म प्रस्तावापनास्त्र प्रयोग करता म्हणून सांगून बाई सरताना देवते त्या कोरून जितुवे म्हणून ताक तडसिताची. मागिरी देवतेताची पितृदेवतेताची परशुरामाक तांणी युद्ध राबोका म्हणटाची. गंगादेवी भीष्माक युद्ध राबोका म्हणटा. हांगा भीष्म परशुरामाले युद्ध राबले. मागीर परशुराम अंबेले म्हणाल तूं पळयलां हांव कितले प्रयत्न केल्ले म्हणून सांगून तशी म्हाका तुका न्याय दिवन दिवचे जायनी मेज्जान तूं सांगिल्लें बरें करूं जायनी. आनी कसले कोर येता म्हूण म्हळ्यार तूं भीष्मा लागींच वचून तुका आश्रय दी म्हणचे लायक कळवे. नानतले आमकां युद्ध करून एक निर्णय हाडूक हे देवते इसवणाची पळयलें न्हू तूं म्हाका म्हगेल्या अण्णान येवन तडशिलें पितृदेवतेन ताका लावसून तडशिलें युद्ध करून नज म्हणून. तशी आतां हें कार्य करूं जायना म्हूण जालें बैबे. तुका विंगड कसले कोरका भामे तें सांग. नानतले रे तूं भीष्माक शरणागत जावचें विंगड मार्गू ना तुका म्हूण म्हणटना ती सांगतके तूं सांगेल सम्म तूं सांगल्या वरी हांव आतां भीष्माक शरण येयलें म्हळ्यार पुरे सम्म जेवचें पुरो जाल्यार रे म्हाका गोश्ट येवकना वचक खंयचे कारणाकय हांव भीष्माले वापस वचना हस्तिनावतीका वापस वचना जाल्यार रे वता हांव. केदान म्हाका भीष्माक युद्धांत संहार करची शक्ती मेळटा पळय तेदना हांव वता. ते दोळटय कितले जाले तितले कठोर तपस्सू करून भीष्माक संहार करूंक जावका जाल्यार तसले शक्ती पावच्याक पळयता. कशी भीष्माक संहार करचे म्हणून म्हणलेले एक आलोचन करतची आंबे ते दुखून कली भारी कोप्पून आशिल्ली खंय ती. त्या वेळार परशुरामूय म्हणाल खंय हांवय आनी तपस्या वता म्हणून महेंद्र पर्वता चमकलो. भीष्मूय रथ चोवन हस्तिनावती आयलो. सत्यवतीला पुरे सांगलें जाल्यार भीष्मून तो बैसनिकय ती कन्या खंय चमकली कच करता ती म्हूण पळोवचे खातीर गुढचारांक तिगेल म्हापशी पेटयला. तांणी केन्ना ती भायर चमकल पळय तेन्ना दुखून भीष्माला आदेशार तिगेल म्हापशी वचून ती खंय चमकली कसले इत्ते पुरे सांगतलीची म्हळ्यार कळ्ळें कसने ती तपस्से करता रस म्हणून. मिगेले वधे खातीरची आलोचन करून तपस्से करता रस. तेदना म्हाका एक येचन सुरू जालें म्हळ्यार भीष्मू दुर्योधनाले सांगता रस. भीष्मा एक येचन सुरू जालें कसो म्हळ्यार कशी आतां एक येद्दोळतय म्हाका गेलवचें जाता म्हळ्यार परशुराम मात्र आशिल्लो. आतां हिणी बिणी तपस्यान तपस्या सार्थक जाल्ली म्हूण जाल्यार हांव कसो करका म्हूण तपस्या भिवन भीष्मान नारदाक व्यासाक पळय सांगलें शशी म्हूण. तेदना
ना दैवम पुरुषकारेण यो निवर्तितुमुत्साहित तू तिगेल विषयान कसले याच्यानं करचे नका इत्याक म्हण म्हणल्यार देवाल मनांत कसं असतं त्यात न्हू जेवचे तूं आतां याच्यानं करून कसं प्रयोजन देवालय नियम तू देवान कसं लेखला ते तुगेल पुरुष प्रयत्नान साध्य करू साध्य ना तशें दैवेचे कशीच की तशी जाता तूं मस्त चिंत कर नका जालें ती कठीण तपस करता कितले तपस म्हळ्यार ती गेले वारे आहार जेवण घेता काही तशी मैन तपस केलं काही यमुना न्हंयची उदकांत बुड्डून राबून अन्न पान पुरे सोणू 1 वर्षपर्यंत तपस्से केल्ले मागीर पांया अंगुश्टा वयरी राबून मागीर 1 वर्षभर तपस्से केले तिणें तशीच 12 वर्ष तपस्से केली काही तपस्से जाता 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 सगळेची भूंय अंतरिक्ष पुरे होऊन जावचे सुरू जालें मस्त जना नेम तिका ती गेले बंद बांदावन नाके तपस सोडी सोडी ती तपस्यान विमुख जयिनी कडेर म्हणटना ती थंय दुखून तांणी येवन दत्तवळी निमगिताची बादिताची तपस सोड म्हणटाची म्हूण सीदा वत्स भूमी म्हळ्यार कडेन चमकली ती थंय मस्त तीर्थक्षेत्र शिल्के थंय परे स्नान करता 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 सर्वत्र संचार करता तपस्वे करतरस थंय नंदाश्रम उल्लुकाश्रम च्यवनाश्रम ब्रह्मस्थान प्रयाग देवारण्य भोगवती कौशिकाश्रम अशी मस्त कडेन वचून वचून रामहरद पैल गर्ग तांगेलाश्रम थंय पुरे पुण्यतीर्थ असतात न्हू थंय स्नान करतरस त्या वेळार गंगादेविनी नित्य पळयली काही पळोवन गंगे तिगेले निमगेल किमर्थम क्लिश्यसे भद्रे तत्यमेव वदस्वमे तूं पळयल्यार एक मंगळ स्वरुपिणी स्त्रीशी दिसता कसं खातीर इतले कठोर तपस्से करता तुगेलें शरीर जल्ला पळय तपस्या निमती जावन कसं खातीर करतरस ते दंती सांगता काही तिगेल काणी पुरे सांगून भीष्मा मारका म्हूण सांगून हांव भीष्माक संहार कोरका म्हूण सांगून हांव तितली शक्ती पावची खातीर तपस्से करतरस म्हूण ते दना पळय गंगेक भीष्म पूत मात्र न्ही असल पुरे इच्छा दवरून कोणें तपस्से करूं स्वय भीष्माल रितीर भीष्म सम आशिल्लो न्हय वारडी करून घेना म्हणल्यार जे कुणीक वारडी करून घेवचें जायना जाल्यार भीष्मान भावाल कतिराचे कन्येक अपहरण करून व्हेलेलें म्हळ्यार रायांक पुरे ते समज ते अपहरण चुकी म्हूण जायना भावाल खातीर थंय भावा वारडी करून दितना हिची नाक म्हूण येयली भीष्मा वयर कोपिली शल्वरायान तिरस्कार केलेले शिवाय तीन जैत म्हळेलें जाल्यार ती केली वारडीक चंदायर जात आशिल्लें न्हय भीष्माल चुकी कसलें ना न्हय एक ते अन्यक जावन भीष्म पूत मिगल पुत्ताल विशयान अतील चुकी सोदीत न्हय आनी ताका मारका म्हणून तपस्से करतना म्हूण गंगे कुडले म्हणचे तूं निंदीत काम करतरस कळ्ळें हें करूनच न्हय कसल सकाळी तपस व्रत कठीण करी तुगेलें मनांत कसलें भीष्मा मारका म्हण आसल्यार हें जायना न्हय इत्याक म्हूण सांगून पळय तुगेलें मनोरथ पूर्ण जायना इतें म्हळ्यार भीष्माक मारचे विशयांत देवान लेखिल्लें देवाली इच्छा जेवची तुगेलें न्हय तूं इतले कठीण व्रत तपस करून करतरस न्हय तूं तपस्या दुखून मी मुगजे तरी मरण जाल्यार त्या वेळाक कसलें देवाल निर्णय की तशी जेवचें तपस्या करता करता करताची तूं शरीर त्याग केला म्हळ्यार मरण लागेल म्हणजे तूं एक न्हंय जावन व्हळटा कळ्ळें तपस करची कालार न्हंय जाल्ली तेदन तूं महा न्हंय जायना सन एक न्हंय जाता तेव्हा वक्र वक्र जावन वची न्हंय पावसाळी मांद्र उदक आसता वरलेल्या वेळार तूं हांगेक न्हंय आस उदास या कोणेय जेन्ना उडक आसना तितली सुकता तूं कळ्ळें जाल्यार पावसाळीन तुवें उदक आसल्यार कोणेय तूं पुण्य स्नान करूं येनाची तुगे लागीं पावसाळी 4 म्हयने आसतना 4 म्हयने तुगेलें उदक आस व्हरले 8 म्हयने तूं बरी नेल आसता जाल्यार ते 4 म्हयन्यान तुवें कोणेय स्नान करूं येनाची म्हळ्यार पावसाळीन तुगेलें उदक बोर नासतना तशीच भयंकर आकाराचें तिमिंगल मकर पुराय तुगेलें उदकांत आसता न्हय त्या वेळार खंयची प्राणी भिवन मनीस जेवो प्राणी जेवो भिवन तुगेले लागीं समीत येनाची म्हणून गंग सांगून वता जाल्यार न्हू तितले निश्ठूर जावन तितली सत्य सांगला जाल्यार गंगादेवीन साक्षात गंगादेवीन प्रत्यक्ष जावन सांगला जाल्यार अंबे पुराय मनाक वर्णन अशी तें कठोर तपस्या करची म्हणके करतरस मागीर तिका एक नमने लोभ शूर जाल्ले भीष्माक मारका म्हण जाल्यार इतले पुण्य पावेश ना सगळे भुंयत कितले कडेन न्हंय आसाची पुण्यतीर्थ पुराय कडेन हांव स्नान करता म्हणून
तपस्या करता करता व्रतधारिणी जावन असतना ती मेल्लेल तेन्ना गंगादेवीन कसं सांगला पळय तिणें खंय तिगेले देह पडला पळय मरण जावन थंय न्हंय होळू सुरू जालें ताका अंबा न्हंय म्हणचे तिणें गंगेन सांगला वरी पावसाळी मात्र भोरन होळता जाल्यार तांतू मस्त मसाळे म्हळ्यार मकर म्हणटा पळय ते तिमिंगेला पुराय आशिल्ले देखून खंयचेय जन तांतू तीर्थस्नान करूं येनाशिल्लीची आनी वक्र वक्र जावन होळता तूं म्हळें न्हू तशें वक्र वक्र जावन होळता देखून स्ट्रेट होळची न्हंय जाल्यार देखून खंय गुन गुन वता देखून थंय सुळी चड आशिल्ले त्या उदकांत कितले जन होळन वता आशिल्ले तशें जावन कोणेय तांतू नांवच्या येनाचे जाल्यार एक विशय कसो जाल्ला म्हळ्यार तिगेले तपप्रभाव भयंकर जाल्लो देखून अर्ध शरीर मात्र तिगेले न्हंय जावन होळता अर्ध शरीरान ती वापास भुंयचेर एक कन्या म्हळ्यार एक स्त्री शरिरारी ती आयली ती वापास एक स्त्री शरीर घेवन आयली वापास तपस्वी केल्ले कडेरी पुराय तपस्वीक आश्चर्य जाली याका सला बाम तपस्या दुखून विमुख करूक पुराय तपस्वी येवन तिका सांगताची कडेरी ती सांगता ना जायना आव निराकृतास्मी भीष्मेण ब्रह्मशितापती धर्मतः कळवे तिगेल ते अर्ध शरीर वापस स्त्री शरीर जाला न्हय कुडले वापस तपस्या करता ती सांगता काय भीष्मान म्हाका निराकरण केलेले देखून आव भीष्माक वध करचे खातीर हे तपस्यो करतरस म्हाका उत्तम लोक जावका म्हणना कसले जावका म्हणना भीष्माक संहार करचे म्हगेले तपस्या उद्देश कळवे मागीर म्हाका शांती मेळचे म्हाका पळय भीष्माल निमती जावन म्हगेले सगळे जीवन दुःखमय जाल्ले वैवे मरडीक जायनातील देखून पतिव्रता धर्म पालन करूं जायनी म्हाका हंचाण बैल मनशाले धर्म पालन करनी हंचाण दारले मनशाल म्हणके आतां ताका वध करका हांव युद्ध करका वैवे त्या वै धर्म ना हे वै धर्म ना जावन हे लोकांत हांगा आतांय गुंतरच न्हू हांव ते गंगापुत्राक हांव संहार करना नशी म्हगेले व्रत म्हगेले नियम म्हगेले तपस्सू म्हगेले कसलेची हे कसलचर्या हांव सोडना म्हूण आनी सांगतरस म्हाका स्त्रीत्व नाका कित्याक म्हूण म्हळें हें बैल मनशाल देह हांव आशिल्ले देखून इतले कश्ट भोगूंक जाल्ले आतां म्हाका दारलो जावन जन्मा येवका म्हूण आशी तेदन मात्र हांव भीष्मा प्रतिकार करूं येता म्हूण सांगून तशें जावन म्हाका हांव तपस्या देखून विमुख जायना वापस तुमी हांगा घेवची नाका म्हूण त्या वेळाक तिगेले एद्राक रुद्र प्रत्यक्ष जालके निमगेलके वर निमगे म्हूण तेदन ती म्हळेलकी भीष्माक मारका म्हूण म्हाका आशी म्हाका ते वर दिवका म्हूण तो सांगकी हनिश्यसी तुवें भीष्मा मारचें म्हूण कडेरी ती सांगता ती निमगीत बद्द हें ताणें वर दिलेलें म्हणून दृढ करचे खातीर उपपद्येत कथम देव स्त्रिया युधी जयो मम तूं भीष्माक मारता तूं म्हूण म्हणलें तुवें मारचें हनिश्यसी त्वम हनिश्यसी म्हूण म्हणलें तूंच मारता ताका म्हूण म्हणलें जाल्यार हांव म्हगेले देह पळय स्त्री देह वैवे भीष्माल ओटो हांव युद्ध करूं चमकली म्हूण जाल्यार तागेले ओटो परशुरामान युद्ध करूनची 3 लेखला परशुराम सलवला म्हूण परशुराम सलवना तो देवूची जाल्यार तांगेले दोग जनाल युद्धान निमती सगळे लोक वायट जेवचे तसले म्हळ्यार हाणें प्रस्वापनास्त्र सोडचें ताणें ब्रह्मास्त्र सोडचें लोक नाश जाता म्हणलेले खातीर परशुरामाक युद्धा दुखून विमुख करता तागेले पित्रानय येवका जालें हांगा भीष्माक तागेले अम्मान येयले तशें जावन युद्धा दुखून दोग जन प्रतिनिवृत्त जालेलींची जाल्यार हिणें कसं लेखचें म्हूण म्हळ्यार भीष्मान परशुरामा सलवायले म्हळ्यार तिका भीष्मा मारका म्हूण आश आशिल्लें न्हय तिगेले मनान तो परशुराम म्हाका चमकल म्हळ्यार परशुराम सलवलो म्हूण सांगून आयले तिगेले मनान तो ताजे खातीर ती निमगिता कोणा लागीं रुद्रा लागीं आव तूं वर दिल्ली वय भीष्मा मारता म्हूण जाल्यार त्या वर सत्य जावं तशी तुवें करका ना इतका म्हूण म्हळ्यार भीष्माक संहार करचें सामर्थ्य तूं वरा प्रकार दिला जाल्यार हांव स्त्री स्वभावार आशिल्ली देखून तागेले वयर कशी युद्धा वचचें म्हूण म्हाका कळना तेदना महादेव रुद्र सांगता की म्हगेले उत्तर पट्टी जाल्यार म्हूण ना कळवे हांव सांगलें उत्तर बद्द जेवचें सत्यची रणांगणांत तूं भीष्माक तुवें मारचें कळवे स्त्री देहा दुखून मारूं जायना म्हळ्यार तुका सांगता तुका देहांतर जाता म्हळ्यार हें देह सोडून आनी एक जन्म येता तुका
जाल्यार त्या जन्मांतू तुका विस्मृती जायना ह्या जन्माचे. तुका उडगास आसता तशें हांव देहांतर पावली नंतर तूं स्त्री जावनूच जन्म आयल्यार मागीर पुंसत्व तुका येता. सुरवेक द्रुपदाल वंशान द्रुपदाल चेल्ली जावन जन्मा येता तूं मागीर चेल्लो जावन परिवर्तन जाता महारथ जाता कळ्ळें. तशी सांगतना तितली ताणें पळय वर दिलें न्हय ती कळ्ळें कसलें अन्य जन्मांतून न्हय भीष्माक वध करचें हे जन्म साध्य ना न्हू आनी आश्चनच जावं मस्त काळ म्हूण ती कसं करता रानांत उकून राकड हाण थंय आश्रम मंडलांत ऋषीलांनी समक्षमांत व्हडली एक चिता कोरून ताका उज्ज दिवन ती त्या मनांत पळय अंत्यकालांत कसले उडगास करून मरताची तेच येता म्हणून कृष्णान गीते सांगला पळय तशीच मनांत आपणेन भीष्माक मारका म्हूण म्हणलेलेची कडे वेळा समीत तेंच्या मनां दवरून ती चितेंत उडकी मारता. मरणा वेळार भीष्माक मारका हांवें म्हूण सांगून तिणें मनां दवरून घेवन मेल्लेले दिकून कडेरी वापस जन्मा येती कशी म्हूण म्हळ्यार द्रुपद राजाक तागेले पट्टा राणीक चेडूं नाशिल्लें मस्त काळतय हांगा केन्ना रुद्रान वापस तूं जन्म घेवन येता पुनर्जन्मांत पुरुश जाता मागीर भीष्मा संहार करता म्हूण ते वर दिल्लेले वेळच पळतो म्हळ्यार ते आंबेल शरीर त्याग करचे कशी फुडें तेणें तपस्या करून तिका रुद्रान वर दिवचे वेळाकची द्रुपदानय चेडूं जेवका म्हणून रुद्राक प्रसन्न करलेलें ताणें. द्रुपदा 2 नमुने आश आशिल्ले एक कसलें म्हूण म्हळ्यार हांकां कोणाक कौरवांक तांगेल वट युद्ध कोरका म्हूण एक पुत्राकय पावका म्हूण. तशी द्रुपदू घोर तपस्या करता आशिल्लो तेदना तपस्या वेळार तो ततबळ रुद्राला मागता आशिल्लो की जावका म्हाका चेडूं जाल्यार चेल्ली जावचें न्हय चेल्लो जावका इत्याक म्हळ्यार भीष्माक प्रतिकार करोस ताजे खातीर म्हाका समर्थ पुत्र जावका म्हूण. स्त्री पुमांस्ते भविष्यती रुद्र सांगता तुका स्त्री जावचें मात्र जाल्यार कालांतरान ते चलो जाता तूं तुगेले देशाक वस हांव सांगिल्लें कसले व्यत्यास जायना सुरवेक तुका जावची चेडूं चेल्ली आसता मागीर चलो जाता. द्रुपद चमकलो आनी बैलेलें म्हळें की हांव पुत्र प्राप्ती कोरका म्हणून घोर तपस्या केलेलें जाल्यार रुद्रान म्हाका चेली चेडूं जाता म्हणला जाल्यार त्या चेडूं मुखारसून दारलो जाता म्हूण म्हणला जाल्यार हांव पुत्रू जावका म्हणून कितली निम गेल्यार शिव म्हणाल ना ते दैव संकल्प न तदन्यच्च भवितव्यम ही तत्ता हें बदलायसूच्या साध्य ना भविष्यांत कसले जावका म्हूण आसता तेंच जावचें. तशी तुका सुरवेक स्त्री शिशूच जाता मागीर ते दारलो जाता म्हूण सांगून तो अंतर्धान जालो कळ्ळें. त्या वेळाक द्रुपदाले उतर आयकून ती द्रुपद पत्नी ती कसं करता ती व्रत अनुष्ठान पुरे करता तिका गर्भाधान जाल्लें गर्भिणी जाली ती तिका तागेल मनांत मेगेल चिल्ली मेगेले बायल गुरबीण जाल्या जाल्यार सुरवेक चेल्लीशी आसल्यार मागीर चेलो जाता म्हणला देखून तिका चंदुकोन पळयत आशिल्लो खंय तो कडेरी बाळान जातना चेल्ली चेडूं जाल्लें जाल्यार द्रुपदाक बायल फट्टी मारता म्हळ्यार चेल्लो जाता म्हूण म्हळ्यार आशी ताका मस्त आशिल्लें चेल्लो जावका म्हूण मस्त ताणें रुद्रा पांय पडलेलें न्हय ताचे खातीर ती म्हाका जाल्लेली चेडूं चेल्ला चेडूं म्हूण कळ्ळें. ताकाय गोत्तस तीन पुरे जना लागीं चेल्ल्या चेडूं जाल्लें म्हूण म्हणलें द्रुपदा गोत्तस म्हाका चेल्ली जाल्ली जाल्यार बायलेन मुखार सुंदो चेल्लो जाता म्हणलेलें धैर्यार महादेवान तशी वर दिलेलें त्याच्या धैर्यार तिणें आतां चिल्लीशिल्ली चेल्लो जाल्लो म्हळ्यार मुखारसून तें ओट गलीज जाता पळय ताजे खातीर म्हाका चेल्ल्या चेडूं गेला म्हूण सांगला जल्बे. आनी चेल्ल्या चेडा कसलो संस्कार करूं तेची करता ती बायलेन त्या भारी रहस्य जावन दवरला कळ्ळें. द्रुपदा मांद्र गोतस सगळी राज्यांत चेल्ली चेडूं जाल्लेलें राणीक म्हूण जाल्यार व्हरलेले पुराय जनाक द्रुपदा चेल्लो जाल्ला म्हूण लेखला.
जातकर्मादी संस्कारांनी कोरनो त्या चेरडाक शिखंडी मळेल नामाकरण केलं. शिखंडी म्हण म्हणा त्यांच्या ताम्मी चल चेल्ली त्याकी यांकी कळणारला शिखंडी म्हणजे ज्याला ताजी कतीर नाही त्या शिखंडी म्हळ्यारी शिखा भारी चंद केस शिल्के त्या चेरडा चेल्ली नव्हे बोर केसू चेल्ला चेरडा मस्त केस असल्या रे चंद असला रे शिखंडी म्हळ्यार सत्ता शिखंडी म्हळ्याला जे नावाक अर्थ कसा म्हणा चंद केस असेल म्हण तशी हांगा भीष्मा पुरे ಗೊತ್ತಸ್ द्रुपदाक ಚೆಲ್ಲಿ ಜಾವನು ಜನ್ಮ ಇಲ್ಲಿ ಅಂಬೇची जल्ल्या ಚೆಲ್ಲಿ चरडू निजावनु तांनी प्रयोजनाला चाललो म्हणून सांगला निजावन जल्ल्या ಚೆಲ್ಲಿ चरडू या प्रयत्न निर्धार केला म्हणजे ताका वर दिलेलं कसले रुद्रानं सकड गोतच ना मला गडगडीक ताणे गुप्तचारा पेटवून अंब कैस आंबे कसं करतो या प्रे पळेल दुखून महादेवान प्रत्यक्ष केलेले वर दिलेले पुरे गोतच ताका तशी भीष्मा कळला मात्र ಚೆಲ್ಲಿ चरडू त्या चाललो म्हणून ताण सांगला म्हणून कडे री हंचाण द्रुपद कसं करतात ते ಚೆಲ್ಲಿ जलरी चल्ल्याला शिक्षण देता तिका शिकयता शिल्पशास्त्र ताजी नंतर द्रोणाल शिष्यत्वांत घालता सर्व अस्त्रशस्त्र शिकता ती धनुर्वेद सगळे शिकता धनुर्विद्या मुखारसून तारुण्य इले म्हणताना तेव्हाही ती गेले देहांतू व्यत्यास गेलेलं कोणाकही कळून नज म्हणून सांगून त्यांनी तिक्का दारलेले अंगल पुरे घालचे कवचनी घालून ते ती गेले अंगांग कसले भायर दिसनाशी चल्ल्याल वरी होड करता रसाची जाल्यार रे शिखंडीक वरडीके वेळ जाल्लो नमे म्हणो आवसो सांगता जाल्यार द्रुपद पळयता ಚೆಲ್ಲಿ अस कशी वरडीक करचे आतां एक ಚೆಲ್ಲಿ बोटून वरडीक करका म्हण बैलेले सांगता मेगेल ಚೆಲ್ಲಿ म्हळ्यार चिल्ली म्हळ्यार शिखंडी चल्लो तो म्हणल्या पुरे जनान लेखला ती येत प्राय येयला नमे कसं करचें रुद्रान सांगिल्लें ती चेल्लो जावन परिवर्तन जाता म्हणून आनी कितें जायना न्हय आतां वरडीक करचें म्हळ्यार कशें करचें चेल्लो प्राप्त प्राय आयला म्हणून मंत्री पुरे जन सांगता ताका वरडीक करी म्हणून आमी आतां कशी वरडीक करचें चिल्लीक हाडना वरडीक करता एक चिल्ली लोट एक चिल्ली कशी वरडीक करचें वरडी जाल्या नंतर हें रहस्य पुरे जनाक कळटा नवे कसं करचें म्हणून कळना कडे रे ती सांगता कसले आलोचन करता आमकां दूज जावन आशिल्लें चेल्लो जावन परिवर्तन जाता म्हणून महादेवान सांगली नंतर फटी जातवे ना नवे खंडीत ताण सांगिल्लें बरी जाता हांव कसले संशय करना जाल्यार रे तुका तूं हांव एक विशय सांग तुका तूं मागीर तुगेलें आलोचन कसं तुका दिसता मनान तो तशें करी पळय आतां तूं सुरवे एक ಚೆಲ್ಲಿ चरडू हाण वरडीक करी आतां दिल्लेलं वराचे परीक्षा काल येता म्हणटा न्हू तूं त्या चेल्ल्याल परीक्षा ती चेल्लो की ಚೆಲ್ಲಿ म्हणून म्हणलेलें एक कळना वरडी जाता ते परीक्षा काल म्हणलें किया रुद्राक गोतच न्हय आतां हांव दिल्लेल्या वराचे परीक्षेलाक गेयली म्हणून तेदना ताणें वर दिल्लेलें सत्य करून दाखोवका जाता न्हय कसलेची आलोचना करूं नका तूं द्रुपदाक वय म्हूण दिसलें ताणें कसं केलें वरडीक करका म्हूण सांगून दशरण रायालें ಚೆಲ್ಲಿक सून करून हाडचें म्हूण निश्चय केलें कडे री दशरण रायाल नांव हिरण्यवर्म म्हणून ताणें वरडी कोन्न दिल्लें विवाह जाल्ले नंतर शिखंडी लोटती आयल्या तिका ಸ್ವಲ್ಪ काळ भितरी तिका कळलें हांव वरडी कोन्न घेतिल्ली एक स्त्री कची म्हणून तें गुटार दवरचें तिका जायनी तिका कळलें वरडी कोन्न घेतिल्ली बायल मनशी कची हांवें म्हणून ಚೆಲ್ಲಿ कची म्हणून तिका लजी जाल्ली तिणें तिगेले उठो तिगेल दादी सखी जनाक पुरे राय पेटयता तांगेले पुरे म्हणली पंचाला राया ಚೆಲ್ಲಿ न्हय चेल्लो न्हय ಚೆಲ್ಲಿ हांव एक ಚೆಲ್ಲಿक वरडीक कोन्न घेतली तांकांय दुख्ख जाल्लें कडे री केल्लो दासींक दशरण देशा पेटून हिरण्य वर्मा सांगयलें द्रुपदान म्हाका वंचन केल्लें म्हूण ताका भारी कोप येयलो जाल्यार रे विवाह समयांतू एक पुरुषोशी व्यवहार करता आशिल्लो तो कळ्ळें शिखंडीक तें नाटक म्हूण दिसनी हांव चेल्ल्याल वरी व्यवहार करता म्हणून ताका बारी संतोश आशिल्ली म्हाका हांव चेल्लोची स्त्रीत्वाची भावना तागेल्या ना आशिल्लें म्हूण येता कडे रे हिरण्यवर्मा मात्र भयंकर कोप येयलो तो कसो करता एक दुताक कांपिल्य नगरीक पेटयता म्हळ्यार द्रुपदाले नगरीक पेटयता आनी सांगता द्रुपदाले सांग म्हणटा तो दूत येवन सांगता पळय द्रुपदा तूं दशरण राया वंचन केला तुगेली निंती राय अपमानीत जाला ताणी कसं सांगला म्हळ्यार म्हाका अपमान केलें तूं केलेलें कार्य कसलें सम न्हय
तू कसले वाईट काम केल्लें तुका धुव खंय नवें तुगेले धुवेक मेगेल धुवें हांव कसं ती भरडीक वे अपचार न्हू केलें तें म्हाका अपमान केल्या बरी गेलें न्हय तुका युद्ध करूं हांव येता तूं युद्धा सन्नद जा म्हण सांगून पेटयला कडेरी री द्रुपदा भारी भंय जाता कसं करचें हिरण्यवर्माक मस्त प्रयत्न करतो हांव वंचन केलें नाही हांव वंचन केलेलें नाही म्हूण सांगून जाल्यार रे हिरण्यवर्म कसं सांगता म्हळ्यार वापास दुवेलागेनी विचार सुचार दूतांकनी पेटयता दादींकनी म्हणजे तिगे तिका पळोवन राबील जनांक हांगा येयल्यांक वापस पेटयता वापस ती सांगता ना हांव वारडीक तिली ಚೆಲ್ಲಿ कची म्हूण कडेरी री द्रुपदरायाला वचून त्या बदकी पटे म्हूण पळोवन ताका सलसानू येता म्हूण सांगून सैनीक घेवन बाई सरलोच यो ताका जोर कोप येयलो कसो म्हळ्यार इतले पुराय जाले नंतर द्रुपदू हांव कसले वंचन करिनी हांव कसले पट्टी मारनी म्हणटा सौम्य येते म्हूण कडेरी तागेले मित्र रायांक पुरे घेवन ओड सैनी संग्रह करून द्रुपदा वैरी आक्रमण करूं वयलायो हांगा द्रुपदू हांगा द्रुपदा मारची कशी म्हूण सांगून तांणी समालोचन करून द्रुपदाला आयलेंच की द्रुपद कांय भिजोड न्ही कळवे जाल्यार ताण तप्पू केलेलो वय न्हय आतां जोर बिलकयतो आतां दशार्णरायान आक्रमण केल्यार कशी आमकां आनी कसं म्हळ्यार गिल्टस वय न्हय ताणें पटिंगपण केला म्हळ्यार वय न्हय तो बायलेले वचून सांगता खंय आम्ही केलेली चूक जाल्ली तो ओडेक सैनीक घेवन आक्रमण करूं येयला की मेगेल सुन्नेलो बाप्पसो आतां कसो करचें म्हणून कळना तुगेल पूत शिखंडी न्ही नाही शिखंडी म्हणून सांगल्यार तो आयकना तागेले मनान तो ती स्त्रीची ती शिखंडिनीची म्हूण म्हळ्यार लायला कसो करकात बद्द कसले पट्टी कसले म्हणून कळना म्हाका तूं म्हाका कसले बद्द हांव कसो करका कशा करूनच म्हाका तेंवूय सांगू जायना तूं कसो सांगता बायल न्हू तूं कसो सांगता सांग इत्याक म्हूण म्हळ्यार वारडीक करुया म्हूण वताय केलेलें तुवें वारडी जाल्यार कुडले महादेवान वर दिलेलें बरी मेगेले धुव चलो जेवच्या पुरो म्हूण म्हळ्यार आशे तूं कशिलें आतां म्हाकाय वय दिसलें म्हूण हांव वारडीक केलेलें जाल्यार महादेवान सांगल्या वरी कसलें जाय न्ही म्हाकाय आतां आमी निमगोचे जेतवे पळोवचे जेतवे कांय ना जाल्यार सुन्नेन सांगला म्हणटना बद आमगेल चेल्ली चलो जेवन परिवर्तन जाय न्ही म्हणून जालें न्हय आतां कसो करचें आमी पळय हे संकटां दुखून भायर येवका जाल्यार कसो करका म्हणून ती निमगिता बायले लेगी कडेरी तेद्दोळतय कोणाकय तांणी ते विशयी सांगनी न्हय त्या वेळार तो लेखता खंय कसलें म्हूण म्हळ्यार आतां आनी मेगेल अमात्यांक तांकां पुराय सांगचें काम आयली दिसता म्हूण सांगून लेखता खंय कडेरी ती बामणान सांगिल्ली तशी वय आनी आमी सांगता म्हूण म्हणलेलें मनान तो तिगेलेय मनान तयलें द्रुपदू तागेले मंत्र्यान पुराय आपोवन जाल्लेले विशय पुराय सांगता सानपणे दुखून आतां आमगेले प्रजेल रक्षण करता आमगेले देशा रक्षण करता ताजे खातीर तुमगेल्या पुराय समालोचन केलेलें म्हणून जाल्यार सांगता हांव हिरण्यवर्माल विशय वंचन करिनी तें हांव संबंध केलेलो लायक मनानाची रुद्राल वयर विश्वास दवरून केलेलो हांवें म्हणून न्ही सांगता ना कडेरी मस्त देवाला काही मस्त माय पडता की ती बायल सांगता की पळय रुद्रान वर दिले नंतर त्या बदल जाता आतां जावची जाल्ले युद्ध करूं तांणी येतना त्या वेळार कसले एक दैव इच्छेन एक मिरेकल जाता पळया आत्तां कसलें म्हूण तुका तुवें आमगेले नगर तांणी नाश करना अशी एक समालोचन करता मंत्रींक पुराय आपोवन म्हणून आनी सांगता दैवम ही मानुषोपेतम वृषम सिद्ध्यति पार्थिवा परस्पर विरोधादि सिद्धिरस्ती न चैतयो मनुष्य प्रयत्ना सुका दैवेच्छाची सर्व जावची दैवेच्छाची जाल्यार ती दैव इच्छा कसं आस पळय तेवय साधन जावका जाल्यार मनशान प्रयत्न करूं का तशी कडेरी तिका इल्ली जाता कोणाक शिखंडिनीक ती शिखंडिनी न्ही जावन तिका इल्लो जाता यो
अशी पुराय जल्वे मेगेल निमती अन्न अम्मा इतली सगळं कष्ट इल्वे मेगेल राज्या प्रजेक इतली निमती कष्ट इल्वे ती कसं करता दुःखानं कोणाकय संगनाशी अरण्या वता थंय ते अरण्यांतू एकलो यक्षाले आळविकेन तशिल्तेस तुणाकर्ण म्हण म्हळेले ते यक्षाल भय्य कोणेय ते अरण्या वचना आशिल्लीची थंय वतन सीधा तिका ते यक्षाल रमने तिका ते बेजारारी दुःखारी हांव खंय येयले हे अरण्य प्रदेश कोणेय प्रवेश करच्या न्हय यक्षाल घरा आयले हांव हांगा आस कसलेय मनान आशी थंयची चमकले कितले की काळ थंय तागेले रमणेन म्हळ्यार तागेले ते अरण्यांत चमकले तिगेलें शरीर शोशण करून घेता इता म्हळ्यार अन्न खायना आहार घेना उदक पिना तसले वेळाकच तूं नाकर्ण म्हळ्यार यक्ष तो शिखंडिनी पळयले ताणें पळोवन ताका भारी बेजार जाल्ले अनुकंप जाल्ले निमगेले तूं कोण कसले हे उपवास व्रत करता तूं इश्ट जाल्ले इत्याक तूं कसले जावक आशिल्लें ती सांगतरस बई तुका मेगेल वयर अनुकंप इल्ले म्हळ्यार हांव तुका कृतज्ञ जावन आसा यक्षा जाल्ले विशय पुरे यशस्वी पुरे जाल्यार हांव मेगेल विशय पुरे सांगता म्हूण सकड सांगले सांगून हांव आतां म्हाका चल्लो जेवका तुका ते चल्लो करूं जतवे म्हण म्हळेलें म्हाका गुतना म्हूण न्ही सांगता ती तेदना तो आलोचना करता पळय दैव संकल्प म्हण म्हळेलें एक आसला रे ताका समजावन मनशाल मनान तूं प्रेरणे येता म्हण म्हळेलें खातीर तो ताका देवान प्रेरण केला कसलें म्हण म्हळ्यार रे जायत तुगेली इच्छा कसं न्ही तूं चल्लो जेवका म्हण जायत आतां दशार्ण रायान येतन तूं बद चालू जाल्ला जाल्यार रे तो एक पंता तुमगेले देशा भायर युद्ध करनाशी वचन वता ताजे खातीर हांव तुका मेगेले पुरुशत्व दिता जाल्यार एक निबंधन आसा कसलें म्हळ्यार स्वल्प काळ मात्र कितले अवधीस म्हूण हांव सांगला पळय तितले अवधी ते मात्र तितले जेव भितर तूं हांगा येवका कळ्ळें ते भितर येता म्हूण तूं सत्य संकल्प म्हळ्यार प्रतिज्ञ कोण सांगल्यार आण दवरून सांगल्यार मात्र हांव मेगेले पुंसत्व तुका दिता तुगेलें स्त्रीत्व हांव घेता कळ्ळें तूं वेगारी मेगेले म्हाका एक शक्ती आसा कसो म्हळ्यार महावेगारी हांव खंय जेवका थंय वता तशी तूं हें जाल्ले कुडले तूं तुगेले देशाक कुडले वच्चो वयता कळ्ळें मागीर तुगेले देशाक तो दशर्ण राय कसलेची बाध दिना जाल्यार केन्ना दशर्ण राय तुगेले देशा दोकून चमकल पळय कार्य जाल्लें म्हणलें कुडलें तूं येवन तूं मेगेल पुंसत्व म्हाका दिवका तुवें म्हूण प्रमाण करी तेशाला मान दिता कडेन ती एक पंथात बिस्व दोण्णे म्हणटा पळय तशी तपसून घेतलें पुरो जाल्यार ती प्रमाण करता बदल जाल्यार तिगेल्या मनान तो कसो आशिल्लो म्हळ्यार वापस येवन तागेलें पुंसत्व ताका दिवचें म्हूण तो केन्ना हिरण्यवर्म सांगता ती केन्ना हिरण्यवर्म आमगेल्या पट्टणां दुखून भायर चमकलो हांव पुरुश म्हणून कोण धैर्य जावन त्या वेळा हांव वापस येवन तुगेलें पुरुशत्व तुका दिता म्हूण स्तुणाकर्ण शिखंडी तांगेलें पुंसत्व स्त्रीत्व एकले एकले विनिमय करून घेताची कळ्ळें कडेरी पांचाल देश आयलो तो कोण शिखंडी अन्नाक संदर्शन करून जाल्ले विशय पुरे सांगले ताका भारी संतोश जालो द्रुपदाक कडेरी ताका धैर्य जाल्लें हिरण्यवर्म येता म्हूण राखून बशिल्लो न्हय हिरण्यवर्माक सांगून पेटयले खंय पुरुषोयम मम सुता श्रद्धत्ता मे भवानी ती मेगेल पूतो पुरुषूची मेगेल उतरांत विश्वास दवरी म्हूण जाल्यार हिरण्यवर्म नमगना कितली पंतपट्टी सांगला हाणें कसो जाल्यार हांव वचून पळोवचें सम म्हूण सांगून तो आयलो आनी ताका तागेलो तेका ब्राह्मण आशिल्लो श्रेश्ठ वचून द्रुपदाले उल्लन यो म्हूण पेटयलें वचे वेळाक सांगली की ताणें म्हळ्यार द्रुपदाला एक उतर सांगता तुगेली चेल्लीक चल म्हूण पट्टी मारून मेगेले चेल्लीक तूं सून करून हाडलेलें समवे हें तुका तसलें अहंकार आसा म्हूण जालें न्हय तुगेलें कुत्सीत कार्य हें तूं हाका जाय जाल्यार शिक्षा अनुभविसिता म्हूण सांगून सांगता म्हूण तो ब्राह्मण दूत जावन द्रुपदाला चमकला द्रुपदाला येवन ताका द्रुपद कसो करता सत्कार करता ताका मधुपर्क दिता गोदान बुदान करता जाल्यार ब्राह्मणा संतोश जायना ते सत्कारय घेना तो हिरण्यवर्मान म्हाका दूत जावन पेटयला ह्या प्रय सत्कार घेवचे न्हय तागेलें उत्तर हांव तुका सांगता म्हूण सांगून हिरण्यवर्मान कसले एक संदेश पेटयला ते तो सांगता
हिरण्यवर्मानं दूताला सांगून पेटेला मेगेल दुवे तुवे मोस केला तुगेल दुवेक दारलेल वेसू घालून तू सून म्हणून मेगेल दुवे हाडला असं लेख कुत्सित कार्य केला देखून तुका समार करचे खातीर हांव सैनी घेवन येयला यो मेगेल वटू युद्धाक तुका सगळेची तुगेलो वंश निर्मूल कोण सोडता म्हणून कडेरी द्रुपद कसले कोप्पनिकय पुराय जनाले इतले ते ब्राह्मण दूत जावन येईल ब्राह्मण पळय इतले पळय निंदात्मक उत्तर उलयता जाल्यार द्रुपद कोप्पनिकय म्हणाल कय पळय जायत तुका दशरण रायान सांगून पेटयला तू तुगेल काम केला कळलं तक्कच उत्तर मेगेल दूत तू हिरण्यवर्म रायाला येता म्हणून हिरण्यवर्माला की वेद पारंगत जालेले एक ब्राह्मणाक दूत जावन पेटयता द्रुपदान कसं सांगला त्याचे संदेश सांगतो याची राजधानी येऊन मेगेल पुत्ता परीक्षा करायची मग कसोच कुमार शिवाय कुमारीने कोणकी तुमक पट्टी सांगितली या विषयी तुम्ही होड कोर नकाची भटी विषयांत तू विश्वास दवरूनच हिरण्यवर्मा भ्रांती जल की एक पंत चल म्हणटाची एक पंत चेल्ली म्हणटाची कितली की पंत दूतांक पेटवून गुडाचारांक पेटवून शिकंडीनीक तिणे एकलीनं बोव नासतना कोर नासतना सम परीक्षा करून सूक्ष्म दृष्टीर सूक्ष्म रीतीर पळोवन ती चेल्ली म्हणटानी येवन सांगला आत चल्लोच जय जला येवन परीक्षा रे म्हणून चॅलेंज दिता कसले जवो चाल्लो की चेल्ली म्हूण पळोवचे खातीर हो कसो करता चंद चेल्ल्यांक घेवन येयला तो तांकां हें शिकंडीनी लागीं पेटयता कळ्ळें ते आतां तांणी येवन दशानरायाला कसं सांगता ते पायच्या दिसा काणीन आमी पळोवया आजी सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करुया करता कायेनमाच्या मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।